आदिवासी बांधव त्यांच्या प्रमुख मागण्या घेऊन मुंबईत दाखल झाल्या आहेत आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो अनेक आदिवासी बांधव त्यांच्या प्रमुख मागण्या घेऊन जे आहेत ते इथे दाखल झालेले आपल्याला दिसत आहे। वाढवण बंदराची मागणी असेल किंवा त्यांच्या अनेक मागण्या आहेत ते घेऊन इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदिवासी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। तुमची प्रमुख मागणी काय? मी डॉक्टर सुनील पराड, आदिवासी एकता परिषद। आमची प्रमुख मागणी जे विनाशकारी वाढवण बंदर पालघरमध्ये आहू घातलेलं आहे ते रद्द झालं पाहिजे। त्याच जोडीला जे मुंबईचे प्रश्न आहेत, जसं की नॅशनल पार्कचा प्रश्न जिवंत आहे। हजारो वर्ष झाले आदिवासी लोक तिथे राहत आहेत आणि आदिवासींसाठी वन हक्क कायदा 2006 दिलेला असताना तिथलं जे प्रशासन आहे त्या आदिवासींना बेकायदेशीर ठरवून अतिक्रमण ठरवून त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतोय। हे आमची एक प्रमुख मागणी आहे आणि जास्तीत जास्त ज्या आदिवासी लोकांच्या जी घरं आहेत ती सरकारी जमिनीवर आहेत आणि ती सरकारी जमिनीची घरं ही नियमाकुल झाली पाहिजे। त्याच्यासाठी सरकार कायदे काढतं आणि हे सरकार स्वतःच कायदे करून ते मान्य करायला तयार होत नाही आणि म्हणून पालघरमधला जो प्रश्न आहे, मुंबईचा प्रश्न आहे, ठाण्याचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न घेऊन आज आम्ही मंत्रालयावरती मोर्चा घेऊन आलेलो आहे। ही आमची प्रमुख मागणी आहे की इथला जो भूमिपुत्र आहे आणि हे इथले जे आदिवासी लोक आहेत त्यांचे जे हिताच्या गोष्टी आहेत त्या सरकारने केल्या पाहिजेत। गेल्या किती दिवसापासून तुम्ही आंदोलन करताय? हे आमचं आंदोलन 1996 पासून वाढवण बंदराच्या विरुद्ध चालू आहे। सातत्याने हे चालूच आहे। 2014ला बीजेपीचं सरकार आल्यानंतर परत त्यांनी वाढवण बंदराचा घाट घातलेला आहे, परंतु आमचा सक्त विरोध आहे या गोष्टीला की कुठल्याही परिस्थितीत वाढवण बंदर असेल, चौथी मुंबई असेल, आज आपण एक मुंबई बघून अशी हालत बघतोय तर चौथी मुंबई आमच्या आदिवासी भागामध्ये करतात ते अतिशय बेकायदेशीर आहे। अनुसूचित क्षेत्र राष्ट्रपतीने जे काही घोषणा केली आहे अनुसूचित क्षेत्राचं आहे, त्यामुळे ही जी चौथी मुंबई वाढवण बंदर हे रद्द झालं पाहिजे। आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी, वाढवण बंदराविषयी असेल, ह्या प्रमुख मागण्या घेऊन आज सर्व आदिवासी बांधव इथे जमलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत सोबत साक्षी यादव, साम टीव्ही, मुंबई।